धुळे तालुक्यातील कापडणे गावात तीरथची कानबाई माता महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 6 महिन्यांनंतर पुन्हा एकदा कानबाई मातेच्या भक्तीचा जागर करण्यात आला। गजेंद्र चैत्राम माळे यांच्या पुढाकाराने या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। उत्सवानिमित्त भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। महाप्रसादासाठी तब्बल 2 क्विंटल गव्हाचा वापर करण्यात आला, तर 1 क्विंटल डाळ आणि 1 क्विंटल गुळाचीही व्यवस्था करण्यात आली। या साहित्यापासून मोठ्या प्रमाणावर स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या। 20 तारखेला दुपारी 2 वाजेपासून पुरणपोळ्या बनविण्यास सुरुवात झाली, तर ते रात्री 12 वाजेपर्यंत महिलांनी पुरणपोळ्या बनविण्याचे काम केले। महिला वर्गाने पुढाकार घेत संपूर्ण उपक्रमाला हातभार लावला। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे धार्मिक कार्यक्रमाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले। रात्री कानबाई मातेचे जागरणही मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले। लामकाणी येथील देवा भगत आणि त्यांच्या टीमने जागरणात सहभाग घेतला। कानबाई मातेच्या दर्शनासाठी ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली। सकाळी 10 वाजल्यापासून महाप्रसादाच्या तयारीला वेग आला। महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ग्रामस्थांनी एकजुटीने महाप्रसादाच्या आयोजनात मदत केली। या कार्यक्रमातून कापडणे गावातील सामाजिक एकोपा पुन्हा अधोरेखित झाला। गजू माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। साहेबराव माळी, दिलीप पाटील, योगेश माळी यांच्यासह अनेकांचा सहभाग होता। विठोबा माळी, संजय माळी, लक्ष्मण माळी यांनीही जबाबदारी सांभाळली। सुभाष माळी, मुकुंदा माळी, भाऊसाहेब पाटील यांनीही योगदान दिले। राहुल माळी आणि गोविंदा माळी यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली। 6 महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सव झाला होता। त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दान दिल्याचे आयोजकांनी सांगितले। मिळालेल्या साहित्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी पुन्हा भंडारा आयोजित करण्यात आला। रात्रभर पुरणपोळ्या बनवून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कानबाई मातेच्या भक्तीने संपूर्ण कापडणे गाव भक्तिमय झाले। भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। उत्साहपूर्ण वातावरणात तीरथची कानबाई माता उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। आमच्या कापडणे गावामध्ये 6 महिन्यानंतर पुन्हा तीराथसारखा एक भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तरी आमचे कानबाई भक्त गजू माळी यांनी 6 महिन्यापूर्वी तीराथ पूर्ण नाव सांगा। गजानन चैत्राम माळी यांनी 6 महिन्या अगोदर तीराथ दिलेली होती। तर तीराथमध्ये लोकांनी भरभरून दान दिलेलं आहे, म्हणून ते घरातही ठेवता येत नाही, कुणाला दानही देता येत नाही। म्हणून 6 महिन्यानंतर पुन्हा तीराथसारखा कार्यक्रम काल रात्रभर पुरणपोळ्या बनवण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आज पूर्ण दिवसभर प्रसादाचा कार्यक्रम आहे। तरी आमचे गजूभाऊ माळी यांनी खूप चांगला आमच्या कापडणे गावामध्ये उपक्रम राबवलेला आहे आणि अशी तीराथ न झाली न होणार अशी